की असा नाशिवंत देह आपल्या क्रांतीने, शक्ती सामर्थ्याने, भक्ती सामर्थ्याने डायरेक्ट वैकुंठातच जे संत झाले ते काही चौघाच्या खांद्यावर नाही गेले, चौघाच्या खांद्यावर नाही गेले. त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम. ज्ञानेश्वर माऊलीने आळंदी क्षेत्रामध्ये सर्वांच्या साक्षीने, देवाच्या संतांच्या सर्वांच्या साक्षीने आळंदी क्षेत्रामध्ये संजीवन समाधी धारण केली. ते जिवंतच आहे. आणखी भेट देतात. आपण चांगली साधना केली, आणखी माऊलीचं दर्शन आपल्याला होत असतं, पण तेवढी साधना आपण करत नाही. माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो. या गोष्टी साध्य होतात, पण तेवढी साधना असावी, तेवढं पारमार्थिक चांगलं असावं. बरंच काही लागतं तेव्हा देवदर्शन होतं. नाथ महाराज यांनी जलसमाधी धारण केली. जलसमाधी. नामदेव महाराजांनी पांडुरंगाच्या पायापाशी जिवंत समाधी. जे नामदेव महाराज असो, नाथ महाराज असो, माऊली असो, तुकाराम महाराज असो, हे काय कोणाच्या खांद्यावर गेले, हे जिवंतच आहेत. जीवा पाठ, जीवाचा रान करून देवाची भक्ती केली आणि ती भक्ती, त्या भक्तीची पावती देखील प्राप्त झाली की प्रत्यक्ष रूपामध्ये भगवंताने त्यांना दर्शन दिलं. 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार. असं कोणाला घडत नाही. संसाराचा भेट आला, असत्य सगळी समाप्त केली आणि अगदी देवाची भक्ती मनापासून केली आणि मनापासून केल्यामुळे संसारातलं सगळं चित्त काढल्यामुळे, कारण जोपर्यंत आपल्याला संसाराची, देहाची, पैशा पाण्याची, सत्तेची वगैरे वासना अपेक्षा आहे, तोपर्यंत हे जीवनामध्ये घडत नाही. असे महान अधिकाराचे तुकाराम महाराज की ज्यांनी जगाचं कल्याण व्हावं याकरता बरेच अभंग तयार केले. त्यापैकी अगदी थोडे अभंग जिवंत राहिले. 4 कोटी अभंग तुकाराम महाराजांनी केले. त्यापैकी फक्त 4000 आणखी काही बोल आहेत. मग एवढ्या अभंगात जर एवढं ज्ञान आहे, मग त्या अभंगामध्ये किती ज्ञान गेलं असेल, अर्थात आपलं फार मोठं नुकसान झालं. अभंग केले की त्या अभंगाला तोड नाही, जोड नाही, असे आपण अभंग झाले. श्लोक वामनाचा आर्या मोर पंताची, ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. तुकाराम महाराजचे अभंग सर्व प्रसिद्ध आहे किंवा त्यांच्याच चिंतनासाठी अभंग निवड केली आहे. महाराजांनी जीवापाड भक्ती केली. सर्व समय तुकाराम महाराज देवाचंच चिंतन त्यांनी केले. सर्वाशी बोलताना मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, उभा विठे तो पायीन साबळा, तो पायीन साबळा. मनाशी बोलताना देवाचंच बोलतात. बरं, जनाशी बोलताना काय म्हणतात? ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरा, पंढरीचा राणा मना माझी स्मरा. सर्वांशी बोलताना तुकाराम महाराज देवाचंच बोललेले आहेत. एका माणसाने विचारणा केली, महाराजांना विचारलं की महाराज, आपल्या जीवनाचं आपलं कसं काय चाललं, आपला परिवार, आपले मुलं बाळ, आपला सगळा संसार. पण महाराज बोलतात माझ्याकडे असं बोलूच नाही. नकाम आता नाही कवे कानी मज देवा बीनवाणी,
करायची नाही, आता देवावीन काही. गप्पा गोष्टी करण्यामध्ये महाराजांनी आयुष्य आपलं घालवलं नाही. सगळा वेळ त्यांनी देवाला दिला, चांगल्यासाठीच तो वेळ समर्पित केला. आणि म्हणून ती देवावीन काही कळत कोणत्या माणसाकडे कोणत्याही शब्दाने बोलावं. माणसाने त्या व्यक्तीचा देशक्तीचा विचार करणे आणि त्या शब्दाने त्यांच्याशी बोलणे. आमच्या जीवनामध्ये देखील काही प्रसंग प्राप्त होतात. कीर्तनावर जाताना बरेच काही माणसं भेटत असतात आणि विचारत राहतात. त्या माणसाने विचारलं, महाराज विचारू का तुम्हाला? म्हटलं विचारा. तर म्हणे आडगुडम तिडगुडम एक पाय मोडगुडम तो धापून पडगुडम म्हणजे काय? म्हटलं हा विचार कधीच कानी आला नाही आणि कोणत्याच ग्रंथातून वाचनात गेला नाही. म्हटलं आमची पूर्णत्वाने मागा, आपणच उत्तर द्या. तेव्हा तो मनुष्य म्हटला, महाराज याचं उत्तर आहे वावडी. याचं उत्तर वावडी. वावडीला आडवी फळी असते, आडवी फळी असते म्हणून आडगुडम, आडवी फळी म्हणून आडगुडम. आणि त्या वावडीला 3 पाय असतात म्हणून तिडगुडम. तिडगुडम त्या 3 पायापैकी एक पाय मोडगुडम तो धपकून पडगुडम. म्हणजे हे असं काव्य आहे. अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. एका माणसाने विचारलं, महाराज आपण आळंदी क्षेत्रामध्ये राहता, तर आळंदी क्षेत्रामध्ये सदा समाधिस्थ संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जीवनामध्ये फार मोठा चमत्कार केला. एकच नाही, अनेक केले. तर त्यांनी जड भिंत चालवली. मग म्हटलं तुमचं काय मत? म्हणजे आमचं मत हेच की तुम्ही देखील भिंत चालवा. त्यांना मी म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, पण कधी चालवली? तर ज्या वेळेला चांगदेव महाराज माऊलीच्या भेटीसाठी आनंदी क्षेत्रामध्ये आले, पुढे निरोप केला की आपल्या भेटीसाठी 14 वर्षी जीवन जगणारे महान योगी की ज्यांच्या सामर्थ्याला तोड नाही जोड नाही, त्याकडे असा एवढा योगी मोठा नव्हताच, तर ते जिवंत करायचे, माणसाला जिवंतच करायचे. असा कोण आहे? त्याची क्रांती त्याची कीर्ती होणारच नाही. असे महान योगी आपल्या भेटीसाठी येतात. कशावर? वाघावर. पण ते जर वाघावर येतात बसून, तर आपण देखील कशावर तरी बसून गेलं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि मग त्या प्रसंगी त्यावेळेला माऊलीने जड भिंत चालवली. जड भिंत चालवली तेव्हा त्यांना मी असं म्हटलं की तुम्ही एक करा, तुम्ही चांगदेव व्हा, मी भिंत चालवतो. एकंदर त्याला चांगदेव होता येत नाही आणि मला भिंत चालवता येत नाही. की ज्यामध्ये काही तत्व असेल, काही भक्तीचा स्पर्श असेल, काही सद्विचार असेल, काही चांगलेपण असेल, असे जे विचार ते अवश्य विचारा. परंतु महाराजांना जी विचारणा केली ती नको त्या गोष्टीची केली. त्यांना भगवंताकडून आपल्या जीवनाचं सार प्राप्त करायचं आहे, पण हा भगवंत तसं देणार नाही. याचं काही केलं तर देईल, याचं गुणगान केलं तर, मोठेपण गायलं तर, कोणी असो त्याचं काम केलं तर तो आपलं काम करतो. माणसं तर सोडा, पण हा पटवा आपलं काम तसं करत नाही. त्याचं खाद्य त्याला दिलं तरच आपल्याला चांगला आवाज देतो. मृदंग मुख रेपेल करवती मधुर ध्वनी, मधुर ध्वनी, चांगला आवाज त्याला कणीक दिली तरच करतो. तसं त्याला देव देखील आपवत नाही. देवाला देखील मोठेपण आवडतं, गुणगान आवडतं. आणि म्हणून या भगवंताने आपलं काम चांगलं करावं, आपली परीक्षा पूर्ण करावी याकरता तुकाराम महाराज भगवंताला एक नव्हे, 2 नव्हे, तर 3 असे विशेषणे महाराज अभंगाच्या पहिल्या लक्ष्मी वल्लभा